रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक मराठी चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती कथासार, म्हणजेच श्री दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 जे अध्याय आहेत ते आपण मराठीमध्ये ऐकणार आहोत. तर आता नवरात्रीसुद्धा लवकरच येत आहेत, तर त्यानिमित्ताने तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये सगळे अध्यायांचे मराठी अध्याय तुम्ही ऐकणार आहात. तर मग या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा लाभ घेता येईल. तर मग चला सुरुवात करूया. श्री दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य, श्री देवी महात्म्य कथासार. अध्याय पहिला, मधु कैटभ वध. मार्कंडेय मुनी म्हणाले, सूर्याचा पुत्र आणि 8वा मनू, जो सार्वनिक मनू, ज्याच्या उत्पत्तीची कहाणी ऐका. महामाया भगवती श्री अंबिकेच्या प्रसादाने सार्वनिक मनूला मन्वंतराचे स्वामित्व कसे मिळाले ती हकीकत आता सांगतो. फार पुरातन काळाची गोष्ट आहे. स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सुरत नावाचा एक राजा होऊन गेला. तो चैत्र वंशातील असून चक्रवर्ती राजा होता. तो महापराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा आपल्या प्रजेचा प्रतिपाळ स्वतःच्या मुलाप्रमाणे धर्मशास्त्रपूर्वक करीत असे. अशा त्या उदार नीतिमान राजाची सुद्धा कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय शत्रुत्व करू लागले. तेव्हा राजा सुरत व ते क्षत्रिय यांच्यामध्ये अतिशय प्रचंड असा रणसंग्राम झाला. जरी कोला विध्वंसी क्षत्रिय संख्येने कमी असले तरी त्यांनी रणांगणावर राजाला पराभूत केले. तेव्हा तो युद्धभूमी सोडून जखमी अवस्थेत आपल्या नगरीत परतला. त्याचे चक्रवर्तीपद नष्ट झाले व तो केवळ आपल्या देशापुरताच राजा राहिला. परंतु त्या बलाढ्य शत्रूंनी त्याच्या नगरीवर सुद्धा आक्रमण केले. राजाचे सामर्थ्य क्षीण झाले होते, म्हणून बेईमान व दुष्ट मंत्र्यांनी नगरीतील सारा खजिना व सैन्य आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा शिकारीला जाण्याचा बहाणा करून राजा सुरत घोड्यावर स्वार होऊन एकटाच घनदाट अरण्यात निघून गेला. तेथे राजाने मेधा नावाच्या मुनींचा एक आश्रम पाहिला. तेथे वाघ, सिंह, लांडगे यांसारखे क्रूर प्राणी आपली हिंस्र वृत्ती सोडून परम शांतीने व मित्रभावनेने राहत होते. मुनींचे कित्येक शिष्य त्या वनात फुलझाडे व बगीचा लावून त्याची शोभा वृद्धिंगत करीत होते. मुनींनी राजाला पाहताच त्याचा मोठा आदर सत्कार केला. तेथील प्रसन्न व प्रेमळ वातावरण पाहून काही दिवसांपर्यंत राजा त्या आश्रमातच राहिला. त्या आश्रमात राहत असताना राजा चिंतामग्न होऊन विचार करू लागला की न जाणो माझ्या नगरीची आता काय अवस्था असेल. माझे दुराचारी प्रधान धर्माने नगरीचा कारभार चालवित असतील असे वाटत नाही. माझा प्रधान हाही शत्रूला वश होऊन कोणकोणते भोग भोगीत असेल कोणास ठाऊक. माझ्या कृपेने धन भोजन मिळवून सदा सर्वदा माझे अनुकरण करणारे लोक आता खात्रीने दुसऱ्या राजाची सेवा करीत असतील. मी अत्यंत कष्टाने जमा केलेला खजिना हे लोक चैनीत व भोगविलासात अल्पावधीत रिकामा करून टाकतील. अशा प्रकारच्या चिंतेने राजा नित्य तळमळत असे. एके दिवशी ब्रह्मर्षी मेधामुनींच्या आश्रमात एका वैश्याला आलेला राजाने पाहिला आणि त्याला विचारले, हे बंधू, तू कोण आहेस? येथे येण्याचा तुझा काय उद्देश आहे? तू शोकग्रस्त व चिंतातुर दिसतोस. राजा सुरथाने असे प्रेमपूर्वक विचारले असता विनम्र भावाने प्रणाम करून तो वैश्य म्हणाला, महाराज, माझा जन्म एका श्रीमान वैश्य घराण्यात झाला. माझे नाव समाधी असे आहे. माझ्या दुष्ट बायकोने व मुलांनी द्रव्याच्या लोभाने मला घराबाहेर हाकलून लावले. माझ्या अत्यंत विश्वासातील अशा आप्तेष्टांनीच मला स्त्री, पुत्र व धन यांपासून
वंचित केल्यामुळे मी दुःखी कष्टी आहे, म्हणून मी वनात निघून आलो आहे. परंतु तिकडे घरी माझी बायका पोरं खुशाल आहेत की नाहीत, का त्यांना काही कष्ट आहेत याची मला मोठी चिंता वाटत आहे. माझी मुले सदाचाराने वागतात की दुराचारी बनली आहेत, या शंकेने मी बैचेन झालो आहे. राजाने विचारले, अहो, ज्या स्वार्थी व लोभी स्त्री पुरुषांनी पैशाकरिता तुम्हाला घराबाहेर काढले, त्यांच्याविषयी तुमच्या मनात एवढी ममता का व कशी? समाधी वैश्य म्हणाला, आपण म्हणता ते सर्व खरे आहे, परंतु काय करू? त्यांनी जरी माझ्याशी प्रेमशून्य व निष्ठुर वर्तन केले असले तरी त्यांच्याबद्दलचे माझ्या मनातले प्रेम दूर होत नाही. त्यांच्यासाठी मी हृदयात अत्यंत व्यथित होऊन दुःखाने उसासे सोडीत बसलो आहे. त्यानंतर राजा सुरत व समाधिवैश्य दोघेजण मेधामुनींच्या जवळ जाऊन विनम्र भावाने बसले. राजाने विचारले, हे भगवान, आपल्याला एक गोष्ट विचारावयाची आहे. माझे राज्य आता माझ्या हातातून गेले आहे. मला माहीत आहे की त्यावर आता माझी सत्ता नाही, तथापि अज्ञानामुळे त्या राज्याविषयी माझ्या मनात मोठी आसक्ती आहे व म्हणून मी दुःखी आहे. हा समाधी वैश्यसुद्धा अपमानित होऊन पुत्र, पत्नी व नोकर यांनी सोडल्याने येथे आला आहे, परंतु त्याच्याही मनात आपल्या नातेवाईकांबद्दल अत्यंत ममता असल्याने तोही कष्टी व दुःखी आहे. खरोखर ज्या विषयांमधील दोष आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत त्यांच्याविषयी आमच्या मनात सतत आकर्षण निर्माण होत आहे. हा केवढा चमत्कार! आम्ही दोघेही समजूतदार आहोत, परंतु विवेकशून्य बनून आम्ही मोहवश झालो आहोत. हे केवढे आश्चर्य आहे! ऋषी म्हणाले, हे राजा, विषय मार्गाचे ज्ञान सर्व जीवांना असते. प्रत्येक जीवाचे विषयसुद्धा वेगवेगळे आहेत. काही प्राण्यांना फक्त दिवसा दिसते तर काहींना फक्त रात्रीच दिसू शकते. काहींना दोन्ही वेळेला सारखेच दिसते. मनुष्य प्राणी हा समजदार आहे खरा, परंतु केवळ तोच समजदार आहे असे नाही, तर पशुपक्षी देखील समजदार असतात. कित्येक बाबतीत पशु, पक्षी व मनुष्य प्राणी समान गुणधर्माचे आहेत. कित्येक पक्षी स्वतः भुकेने पीडित असून देखील आपल्या पिल्लांना चाऱ्याचा घास अगोदर देत असतात. राजा, तू पाहत नाहीस का की आपण केलेल्या परोपकाराचा मोबदला म्हणून आपणास पुत्र लाभ व्हावा अशी कित्येक समजदार माणसांची अपेक्षा असतेच ना? तेव्हा त्यांच्यामध्ये जाणीव कमी नसूनही जन्ममरणाची परंपरा निर्माण करणाऱ्या भगवती महामायेच्या प्रभावाने मोहित होऊन ते ममतारूपी भोवऱ्यांमध्ये गिरक्या घेत राहतात, यात मुळीच संशय नाही. जगदीश्वर भगवान श्री विष्णूंची योगनिद्रारूपी जी माया, महामाया देवी आहे, तिने हे जग मोहित केले आहे. मोठ्या ज्ञानी पुरुषांना देखील ती महादेवी मोहवश बनवीत असते. या अखिल सृष्टीची निर्मिती ती करीत असून तीच प्रसन्न झाली म्हणजे मुक्तीचे वरदान देते. तीच पराविद्या, संसारबंधनाचा हेतू, चराचर सृष्टी व देवतांचीही अधिष्ठात्री आहे. राजाने विचारले, भगवान, जिला आपण महामाया असे म्हणाला ती देवी कोण आहे? तिची उत्पत्ती कशी झाली? तिचे चरित्र कसे काय घडले? त्या देवीचा प्रभाव, तिचे स्वरूप कसे आहे ते आपल्या मुखाने ऐकण्याची माझी इच्छा आहे. ऋषी म्हणाले, राजा, ऐक. वास्तविक देवी अंबिका नित्यस्वरूपी आहे. हे सर्व दृश्य जगत तिचे स्वरूप आहे. आजही अखिल विश्वाला व्यापून ती भगवती देवी राहिली आहे. तथापि ती प्रसंगी अनेक प्रकारे प्रगट होत असते. जरी ती महामाया व अजन्मा, अरूपा, नित्य व सनातन आहे, तरी देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ती जरूर तेव्हा प्रगट होत असते.
फार पूर्वी कल्पांतकाळी जेव्हा सर्व जगत जलमय झाले तेव्हा लोकपालक भगवान विष्णू श्री विष्णू शेषशय्येवर योगनिद्रेचा अवलंब करून निद्रिस्त झाले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून 2 महाभयंकर असुर निर्माण झाले. त्यांची नावे मधु व कैटभ अशी होती. त्या अपार जलामध्ये विहार करीत असता एकदा त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिले व त्याचा वध करण्यास ते उद्युक्त झाले. प्रजापती ब्रह्मदेवाने या प्राणसंकटापासून सुटण्यासाठी श्री विष्णूंच्याकडे धाव घेतली. ते योगनिद्रेत मग्न आहेत असे पाहून त्यांना जाग यावी यासाठी ब्रह्मदेवाने जगाची अधीश्वरी, सृष्टीचे पालन व संहार करणारी तेजस्वरूप भगवान श्री विष्णूंची अनुपम शक्ती अशा भगवतीची स्तुती करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, देवी तू स्वाहा, तू स्वधा व तूच षटकार आहेस. ही सर्व तुझीच रूपे आहेत. जीवन देणारी अमृत तू आहेस. नित्य अक्षर प्रणवरूप जो ओंकार, त्यात आकार, उकार व मकार व 3 मात्रा रूपाने तूच स्थिर झाली आहेस. बिंदू रूपाने जी अर्थमाता आहे ती देखील हे माते तूच आहेस. हे देवी संध्या, सावित्री व सर्वांची जननी तूच आहेस. या ब्रह्मांडाला धारण करणारी, पालन करणारी व शेवटी त्याचा नाश घडवून आणणारी तूच आहेस. हे जगन्माई, तू महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहरूपा, महादेवी व महेश्वरी आहेस. सत्व, रज व तम या त्रिगुणांना निर्माण करणारी प्रकृती तू आहेस. हे जगत जननी, तू श्री, तू ईश्वरी, तुम्ही आणि बोधरूपी बुद्धी तूच होय. लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती व क्षमा तूच होय. खड्गधारिणी, शूलधारिणी, घोर रूपा, गदा, चक्र, शंख व धनुष्यबाण धारण करणारी तू आहेस. भूशुंडी व परीघ ही तुझीच आयुधे आहेत. हे माते, तू अत्यंत सौम्यरूपी इतकेच नव्हे तर जेवढे म्हणून सुंदर पदार्थ आहेत त्या सर्वाहून तू अधिक सुंदर आहेस. पर व अपर ही परमेश्वरी अशी परमेश्वरी तूच आहेस. सत्य व असत्यरूपी ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वांची आद्यशक्ती तू आहेस. अशा स्थितीत हे माते, तुझी यथायोग्य स्तुती करण्यास कोण बरे समर्थ आहे. मला भगवान शंकर व श्री विष्णू यांनाही निर्माण करणारी तू असून तुझ्या प्रभावाने वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. कृपा कर व या मधु कैटभ दैत्यांना मोहवश करून भगवान विष्णूंना जागृती आणून दे. येथेच देवीची स्तुती समाप्त होते. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केली असता योगनिद्रा भगवंताच्या शरीरातून दूर झाली व देव जागे झाले. त्यांनी युद्धोन्मत्त झालेल्या मधु कैटभाबरोबर 5000 वर्षे बाहुयुद्ध केले तरी ते पराभूत झाले नाहीत. उलट ते भगवंताला म्हणाले की हे वीरपुरुषा, तुझ्या शौर्यावर आम्ही खुश झालो आहोत. तेव्हा आमच्याजवळ निशंक तू मनाने एखादा वर माग. श्री भगवान म्हणाले, तुम्ही जर खरोखरीच प्रसन्न झाला असाल तर एवढा वर द्या की तुम्ही माझ्या हातून मारले जाल. आपण शब्दात सापडलो असे पाहून व सर्वत्र अथांग जल पसरलेले आहे असा विचार करून ते म्हणाले, ठीक आहे. जेथे कोरडी जागा असेल व जेथे पृथ्वी समुद्रात बुडाली नसेल अशा जागी आमचा तू वध कर. तेव्हा शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणाऱ्या कमलनयन श्री विष्णूंनी आपल्या मांडीवर त्यांची मस्तके ठेवून ती चक्राने कापून टाकली. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यामुळे देवी भगवती स्वतः प्रगट झाली व तिने दैत्यांचा वध करविला.
येथेच अध्याय पहिला समाप्त होतो. आता आपण अध्याय दुसरा सुरुवात करूया. महिषासूर युद्ध. ऋषी म्हणतात, पूर्वी देवांचा आणि राक्षसांचा 100 वर्षांपर्यंत रणसंग्राम झाला. राक्षसांचा राजा महिषासूर नावाचा महापराक्रमी दैत्य व देवांचा राजा इंद्र हा होता. त्या युद्धात देवांचा दारुण पराभव करून इंद्राचे राज्य महिषासुराने घेतले. हे पराजित देव प्रजापती ब्रह्मदेवाला पुढे करून भगवान शंकर व श्री विष्णू जेथे होते त्यांच्याकडे गेले. देव म्हणाले, भगवान, महिषासूर सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण वगैरे सर्व देवांचा अधिकार बळकावून बसला म्हणून त्रैलोक्याचा अधिपती बनला आहे. सर्व देवांना त्या दुरात्म्याने स्वर्गातून घालवून दिले आहे. म्हणून निराश्रित होऊन आम्ही सर्वजण आपणास शरण आलो आहोत. तेव्हा त्या महिषासुराच्या वधाचा एखादा उपाय आपण योजावा अशी विनंती आहे. ही देवतांच्या पराभवाची हकीकत ऐकून भगवान श्री शंकर व श्री विष्णू संतापाने लाल झाले आणि त्या क्रोधावेशाने विष्णूंच्या मुखातून महान तेज निघाले. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्व देवांच्या शरीरातून तेज निघून ते सर्व एकत्रित झाले. त्या तेजाची दीप्ती एवढी होती की त्यामुळे दशदिशा ज्वालापूर्ण झाल्या. नंतर त्या तेजाचे रूपांतर एका स्त्री रूपात झाले. शंकराच्या तेजाने त्या देवीचे मुख उत्पन्न झाले. यमाच्या तेजाने केस, विष्णूपासूनच्या तेजाने भुजा, चंद्रमाच्या तेजापासून स्तन आणि देवराज इंद्राच्या तेजापासून मनोहर असा शरीराचा मध्य प्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजाने मांड्या, पोटऱ्या व पृथ्वीच्या तेजाने नितंब बनले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून दोन्ही पायांचे तळवे आणि सूर्याच्या तेजाने बोटे व कुबेराच्या तेजापासून नासिका बनली. प्रजापतीच्या तेजाने दात आणि अग्नीच्या तेजाने नेत्र बनले. भुवया संधेपासून व कान वायूच्या तेजाने उत्पन्न झाले. अशा प्रकारे इतरही अवयव निरनिराळ्या देवतांच्या तेजापासून बनले. अशा त्या कल्याणमयी देवीला अवलोकन करून देव अत्यंत प्रसन्न झाले. नंतर पिनाकधारी शंकराने आपल्या त्रिशूलापासून एक त्रिशूल काढून त्या देवीला दिला. श्री विष्णूने आपल्या चक्रापासून एक चक्र काढून ते भगवतीला दिले. त्याचप्रमाणे वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्यबाण, देवराज इंद्राने वज्र, यमाने दंड, वरुणाने पाश, प्रजापतीने स्फटिकांची माळ व ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने आपले तेज व काळाने ढाल तलवार दिली. हिमालयाने स्वारी करता सिंह व तऱ्हेतऱ्हेचे रत्न अर्पण केली. याप्रमाणे इतरही वेगवेगळ्या देवांनी आपल्या जवळील बहुमोल वस्तू त्या अंबिकेला आनंदाने समर्पित केल्या. तेव्हा देवीने एक भयंकर अशी गर्जना केली. तिच्या नादाने त्रैलोक्य कंपित होऊ लागले. सागर उचंबळू लागले व त्याचा प्रतिध्वनी सर्व आकाशात भरून उरला. तेव्हा सर्व देवांनी अत्यंत प्रसन्नतेने सिंहवाहिनी भगवती देवीची स्तुती केली की हे भवानी, तुझा विजय असो. ही हकीकत असुरश्रेष्ठ महिषासुराला समजल्यावर त्याने आपली सेना सज्ज केली व जेथे देवी होती तेथे तो आला. पाहतो तो ती देवी आपल्या तेजाने त्रैलोक्याला प्रकाशित करून राहिली होती. तिच्या माथ्यावरील मुकुट जणू आकाशाला छेदन करीत होता. तिच्या हातातील धनुष्याचा वारंवार टणत्कार ती करीत असल्याने त्या गंभीर घोषाने सप्त पाताळ क्षुब्ध झाले होते. देवीच्या हजारो भुजांनी दशदिशा व्यापून टाकल्या होत्या. यानंतर देवीचे व राक्षसांचे महाभयंकर युद्ध सुरू झाले. महिषासुराचा चिक्षुर नावाचा सेनापती होता. तो देवीबरोबर युद्ध करू लागला. त्याशिवाय राक्षस सेना बरोबर घेऊन चामर, उदग्र नामक महाअसुर, असिलोमा, बाष्कळ, परिवारित, बिडाल वगैरे सेनापतीही आपापली सेना घेऊन देवीवर तुटून पडले. तेव्हा देवीने प्रलयंकारी अशी भयानक शस्त्रे व अस्त्रे सोडून दैत्यांचा संहार चालविला. अंबिकेच्या इच्छा मात्रे करून रणभूमीवर हजारो गण निर्माण झाले.
ते राक्षस सेनेबरोबर लढू लागले. देवीने आपल्या त्रिशूलाने, गदेने व तलवारीने कित्येकांना यमसदनाला पाठविले. कित्येकांची मुंडकी बाणांनी उडवली. रणभूमीवर रक्तामांसांचा चिखल झाला. शिरविरहित कबंधे चोहोकडे दिसू लागली. रक्ताची एक मोठी नदी वाहू लागली. थोड्याच कालावधीत कालिकेने त्या सर्व दैत्यांचा संहार केला. तेव्हा स्वर्गातून देवांनी अंबिकेवर पुष्पवृष्टी केली. येथेच अध्याय 2 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 3, महिषासूर वध. दैत्यांचा असा संहार झालेला पाहून सेनापती चिक्षुर संतापाने पुढे सरसावला आणि देवीवर त्याने बाणांचा वर्षाव केला. अंबिकेने लीलेने हसत त्यांचे बाण आपल्या बाणांनी तोडून टाकले. त्याचा सारथी व घोडे मारले. नंतर धनुष्य व ध्वज छेदन केला. तेव्हा हातात ढाल व तलवार धारण करून तो दैत्य देवीच्या अंगावर धावला. धारदार तलवारीने सिंहाच्या मस्तकावर प्रहार करून देवीच्या डाव्या हातावर देखील मोठ्या वेगाने त्याने प्रहार केला. परंतु देवीच्या भुजेचा स्पर्श होताच तलवार तुटून गेली. तेव्हा त्याने हातात शूल घेतला. तोच भगवतीने आपल्या शूलाचा प्रहार करून चिक्षुराचे शिर धडापासून वेगळे केले. तेव्हा हत्तीवर आरूढ होऊन सेनापती चामर चालून आला व त्याने देवीवर शक्ती सोडली. परंतु अंबिकेने ती चूर्ण करून टाकली. त्याने क्रोधाने शूल हातात घेऊन फेकला. देवीने शूलही आपल्या बाणांनी तोडून टाकला. इतक्यात देवीच्या सिंहाने उडी मारून हत्तीच्या मस्तकावरून चामराला खाली ओढले व पंजाच्या जबरदस्त प्रहाराने त्याला यमसदनाला पाठविले. याचप्रमाणे संतप्त झालेल्या अंबिकेने उदय, कचुमर, पाशकल, ताम्र, अंधक, उग्रवीर्य, महाहनू, बिडाल, दुर्धर व दुर्मुख या प्रबळ दैत्य सेनापतींचा त्रिशूळ, तलवार व बाणांनी वध केला. अशा प्रकारे आपल्या सैन्याचा पराभव झालेला पाहून राक्षस राज महिषासूर रेड्याचे रूप धारण करून देवीच्या सैन्याचा नाश करू लागला. आपल्या शेपटाच्या तडाख्याने कित्येकांना त्याने यमसदनास पाठविले. कित्येकांना शिंगावर घेऊन आपटले तर कित्येकांना नुसत्या हुंकाराने दूर उडवून लावले. नंतर तो महासूर सिंहाला मारावयास धावला. तेव्हा मोठ्या क्रोधाने जगदंबा पुढे सरसावली. क्रोध उन्मत्त होऊन महिषासूर देखील आपल्या खुरांनी पृथ्वी उकरू लागला. शिंगांवर मोठमोठे पर्वत घेऊन ते फेकू लागला. जेव्हा त्या दैत्याच्या पराक्रमाने त्रैलोक्यात हाहाकार उडाला तेव्हा देवीने आपला पाश मोठ्या आवेशाने फेकून महिषासुराला त्याने बांधले. तोच तो दुष्ट रेड्याचे रूप टाकून सिंहाच्या रूपाने प्रगट झाला. तेव्हा भगवती हातामध्ये तलवार घेऊन त्याचे मस्तक उडविण्यास उद्युक्त झाली. तोच तेही रूप सोडून तो मायावी असुर मनुष्याच्या रूपाने हातात ढाल तलवार घेऊन प्रगट झाला. तेव्हा अंबिकेने आपले धनुष्य आकर्ण ओढून बाण वर्षावाने त्याला झाकून टाकले. नंतर तो राक्षस हत्तीच्या रूपाने प्रगट झाला. तेव्हा त्वरा करून भगवतीने खड्गाने त्याची सोंड तोडून टाकली. तेव्हा पुन्हा रेड्याचे रूप धारण करून तो असुर त्रैलोक्याला व्याकुळ करू लागला. क्रोधवश चंडिकेने वारंवार हातातील पात्रातून मधुपान केले व डोळे लाल करून ती रागावली. इकडे बल व पराक्रम यांनी उन्मत्त झालेला राक्षस मोठ्याने गर्जना करू लागला व शिंगाने देवीवर पर्वत फेकू लागला. जगन्मातेने आपल्या बाणांनी त्या पर्वतांचे चूर्ण केले व दैत्याचा वध करण्याचा निश्चय करून शूलाच्या प्रहाराने महिषासुराला खाली पाडले. तेव्हा तो उच्च स्वराने गर्जना करू लागला. तोच अंबिकेने आपल्या तलवारीच्या एकाच घावाने त्याचे मस्तक छाटून टाकले. त्या प्रसंगी भयभीत होऊन सारी असुर सेना पळत सुटली. देवता अत्यंत प्रसन्न होऊन जगन्मातेवर फुले वर्षवू लागल्या. अप्सरा नाचू लागल्या व गंधर्वगण देवीची स्तुती प्रेमाने गाऊ लागले. येथेच अध्याय 3 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 4. महालक्ष्मीचे देवांना वरदान. दुष्ट महिषासुराच्या देवीच्या हातून वध झाल्यानंतर इंद्रादी देव दोन्ही हात जोडून मस्तक लववून भगवतीची सुरेल वाणीने स्तुती करू लागले.
हर्षाने त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. देव म्हणाले, सर्व देवतांची शक्ती हेच तिचे रूप आहे. सर्व चराचर जगताला जी व्यापून राहिलेली आहे त्या पूजनीय अंबिकेला आमचा वारंवार प्रणाम असो. ती आमचे कल्याण करो. जिच्या अनुपम प्रभावाचे व बलाचे वर्णन करण्यास सहस्त्र जिभांचा शेष ब्रह्मदेव तसेच भगवान महादेवही समर्थ नाहीत, अशी जगदंबा चंडिका सर्व जगताचे पालन व अशुभ भयाची निवृत्ती करो. जी पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी लोकांच्या घरी दारिद्र्यता रूपाने, शुद्ध अंतकरणाच्या पवित्र पुरुषांच्या हृदयात बुद्धी रूपाने, सत्पुरुषांत श्रद्धा रूपाने आणि कुलीन मनुष्याच्या मध्ये लज्जा व विनय रूपाने वास करते त्या भगवती दुर्गा देवीला आमचा नमस्कार असो. हे देवी, तुझ्या अचिंत्य रूपाचे, दैत्यांचा नाश करण्याच्या पराक्रमाचे व अद्भुत चरित्राचे वर्णन आम्ही कसे करू शकणार. सर्व जगताच्या उत्पत्तीचे आदिकारण हे अंबिके तूच आहेस. जरी सत्व गुण, रजोगुण व तमोगुण हे तिन्ही गुणधर्म तुझ्या सामावले आहेत, तरी तू मात्र या गुणत्रयांपासून अलिप्त आहेस. भगवान श्री विष्णू अथवा सदाशिव देखील तेथील तुझा यथार्थ महिमा जाणून घेण्यास असमर्थ आहेत. सर्वांचे आश्रयस्थान तूच आहेस. हे सर्व विश्व तुझा अंश आहे. कारण हे भगवती, तू सर्वांची आदिभूत अव्याकृता पराप्रकृती आहेस. यज्ञात ज्याच्या उच्चाराने सर्व देवता तृप्ती पावतात तो स्वाहा तूच आहेस. याशिवाय पितरांच्या तृप्तीचे कारणही तूच आहेस. म्हणून सर्व लोक तुला स्वाहा असे म्हणतात. हे अंबिके, जी मोक्षप्राप्तीची साधन आहे, महाव्रत रूपच सर्व दोषांपासून अलिप्त जितेंद्रिय मुनी मोक्षप्राप्तीकरिता जिचा अभ्यास करतात ती पराविद्या तूच आहेस. हे माते, तू शब्दस्वरूप आहेस. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदांचा आधारही तूच आहेस. या सृष्टीच्या परिपालनासाठी शेतीच्या रूपाने तूच स्थित आहेस. सर्व जगताची पीडा दूर करणारी तू आहेस. जिच्यामुळे शास्त्राचे सार उमजते ती बुद्धिदेवता तू आहेस. दुर्गम भवसागर उल्लंघून जाण्यास नौकारूपी तू आहेस. कैटभ दैत्याचा नाश करणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या वक्षस्थळावर वास करणारी लक्ष्मी किंवा भगवान चंद्रशेखर जिचा सन्मान करतात ती गौरी तू आहेस. तुझे मुखकमल मंद स्मिताने सुशोभित, निर्मल, पूर्ण चंद्रमाच्या बिंबाप्रमाणे व सुवर्णाप्रमाणे मनोहर व कांतियुक्त आहे. असे असता देखील दुरात्मा महिषासुराने तुझ्यावर क्रोधित होऊन प्रहार करावा हे मोठे आश्चर्य. आणि देवी, तुझे मुखकमल क्रोधवश होऊन जेव्हा उदयकाळच्या चंद्रमाप्रमाणे लाल आणि वाकड्या भुवयांमुळे विक्राळ दिसू लागले तेव्हा महिषासुराचे प्राण लगेच निघून गेले नाहीत. ही त्यापेक्षाही आश्चर्यकारक गोष्ट आहे. कारण काय की क्रोधवश झालेल्या यमधर्माला पाहून कोण जिवंत राहू शकणार आहे. हे भगवती, प्रसन्न हो. तू माझ्या प्रसन्न होण्यावर जगताचा अभ्युदय व क्रोधित होण्यावर जगताचा सर्वनाश अवलंबून आहे. ही गोष्ट आमच्या अनुभवास आलेली आहे. कारण महिषासुराची ही विशाल सेना एका क्षणात तुझ्या क्रोधाग्नीत भस्म झाली. ज्यांच्यावर तू अनुग्रह करतेस ते सन्मान पावतात. त्यांना धन व यश याची प्राप्ती होते. त्यांची धर्मबुद्धी मलिन होत नाही. स्त्री, पुत्र व नोकर यासह ते आरोग्य संपन्न राहून सुखी होतात. हे देवी, तुझ्या कृपाप्रसादाने पुण्य पुरुष दररोज श्रद्धापूर्वक धर्म कृत्य करीत असतात आणि त्यांच्या प्रभावाने स्वर्ग लोकी जातात. यासाठी त्रैलोक्यात मनोवांछित फल देणारी तू आहेस. हे माते दुर्गे, तुझे स्मरण करता क्षणीच तू प्राणीमात्रांचे भय हरण करतेस. चिंतनशील पुरुषांना कल्याणकारी बुद्धी तू देतेस. दुःख, दारिद्र्य व भय हरण करणाऱ्या हे देवी, सर्वांवर उपकार करण्याइतके सदा अंतकरण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे आहे. हे देवी, या राक्षसांना ठार मारल्याने जगत
सुखी होईल व संग्रामात मृत्यू आल्याने त्यांनाही स्वर्गवास प्राप्त होईल असा विचार करून तू त्यांचा वध करीत आहेस. हे देवी, तुझे शील दुराचारी लोकांची पापबुद्धी नष्ट करणारे आहे. तुझे रूप असे आहे की जे कधी ध्यानात येऊ शकत नाही आणि त्याची दुसऱ्या कोणाबरोबर तुलना करता येत नाही. हे वरददायिनी, तुझ्या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होणार? शत्रूला भयप्रद परंतु अत्यंत सुंदर असे रूपही तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे असणार आहे? हृदयात कृपा व युद्धात निष्ठुरता धरणाऱ्या हे देवी, तुला आमचा नमस्कार असो. हे भगवती, तुझ्या शूलाने आमचे रक्षण कर, तुझ्या तलवारीने आमचे रक्षण कर, तसेच तुझ्या धनुष्यानेही आमचे संरक्षण हो. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला चंडिका आमचे रक्षण करो. उत्तरेला त्रिशूलधारी ईश्वरी आमचे रक्षण करो. त्रैलोक्यात सुप्रसिद्ध व अनुपमेय अशा तुझ्या ज्या भयंकर व स्वरूप सुंदर रूपाने तू वावरतेस त्या योगे भूलोकी तू आमचे रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या करकमलात सुंदर शोभा देणारी खडग, शूल, गदा इत्यादी जी जी अस्त्रे व शस्त्रे आहेत त्या सर्वांद्वारा सर्व बाजूने आमचे रक्षण कर. ऋषी म्हणतात, अशा प्रकारे देवतांनी जगन्माता दुर्गा देवीची स्तुती केली आणि नंदनवनातील दिव्य फुलांनी व सुगंधित चंदनादिकांनी भगवतीची पूजा केली. तेव्हा देवी प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली, हे देवांनो, तुम्हाला माझ्यापासून जो वर हवा असेल तो मागा. सर्व देव म्हणाले, हे माते, तू आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेस, कारण आमचा शत्रू महिषासूर मारला गेला आहे. तथापि तू जर वर देणार असलीस तर तुझ्या चरणांपाशी एवढीच प्रार्थना आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू दर्शन देऊन आमचे संकट दूर कर. तसेच जे मानव स्तोत्राने तुझे स्तवन करतील त्यांनाही धनधान्य, समृद्धी, स्त्री व वैभव दे. ऋषी म्हणतात, तेव्हा भद्रकाली तथास्तु असे म्हणाली व तेथेच अंतर्धान पावली. हे राजा, याप्रमाणे पूर्वकाली घडलेली हकीकत मी तुला सांगितली. आता त्रैलोक्यावर उपकार करणारी देवी लोकांचे रक्षण करण्यासाठी शुंभ व निशुंभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी गौरीच्या शरीरातून कशा प्रकारे प्रकट झाली तो कथा भाग पुढे सांगतो, तो नीट श्रवण कर. येथेच अध्याय 4 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 5. शुंभ निशुंभांना सरस्वतीची अभिलाषा. ऋषी सांगतात, पूर्वी एकदा शुंभ आणि निशुंभ नावाच्या राक्षसांनी आपल्या सामर्थ्याने उन्मत्त होऊन देवांचा राजा जो इंद्र त्याच्याकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकून घेतले व देवतांचा यज्ञ भागही त्यांनी बळकाविला. ते दोघेजण सूर्य, चंद्र, कुबेर, यम व वरुण यांचा अधिकार स्वतःच वापरू लागले. वायू व अग्नीचे कार्यही ते स्वतः करू लागले. सर्व देवतांना व लोकपालांना अपमानित, पराभूत व अधिकार भ्रष्ट करून स्वर्गातून त्यांना हाकलून दिले. तेव्हा पराभूत झालेल्या त्या देवांनी अपराजित अशा भगवतीचे स्मरण केले. संकटकाली मी तुमचे रक्षण करीन असा जगदंबिकेने दिलेला वर आठवून सर्वजण हिमालय पर्वतावर गेले व भगवान श्री विष्णूंची आदिशक्ती जी माया तिची स्तुती करू लागले. सर्व देव म्हणाले, देवीला नमस्कार असो. महादेवी शिवा हिला सर्वदा नमस्कार असो. सृष्टीची मूल प्रकृती भद्रा हिला नमस्कार असो. आम्ही नियमपूर्वक जगदंबिकेला नमस्कार करतो. रौद्रा देवीला आमचा नमस्कार असो. तसेच नित्य स्थित अशी जी गौरी किंवा धात्री देवी तिला आमचा नमस्कार असो. ज्योत्स्नामयी चंद्ररूपिणी तसेच सुस्वरूप देवीला आमचा सतत प्रणाम असो. शरणागताचे कल्याण करणाऱ्या वृद्धिरूप देवीला आमचे वारंवार वंदन असो. नैऋती म्हणजेच राक्षसांची लक्ष्मी, राजलक्ष्मी तसेच शर्वाणी शिवपत्नी स्वरूपी जगदंबिकेला आमचे पुन्हा पुन्हा नमन असो. दुर्गपारा म्हणजेच दुस्तर संकटातून तारून नेणारी सारा, सर्वांतील सारभूत, सर्वकारिणी ख्याती कृष्णा आणि ध्रुमादेवीला सर्वदा नमस्कार असो.
अत्यंत सौम्य तसेच अत्यंत रौद्ररूपी देवीला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जगताच्या आधारभूत कृती देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये विष्णू माया या नावाने विख्यात आहे, तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये चेतना रूपाने स्थित आहे, तिला आमचा नमस्कार, नमस्कार, नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये बुद्धी रूपाने राहते, तिला आमचा वारंवार नमस्कार, नमस्कार, नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये निद्रा रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार असो. जी देवी प्राण्यांमध्ये क्षुधा रूपाने वास करते, तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये छाया रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार असो. जी देवी शक्ती रूपाने नांदते, तिला नमस्कार असो. जी देवी प्राण्यांमध्ये तृष्णा रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार असो. जी देवी प्राण्यांमध्ये क्षमा रूपाने स्थित आहे, तिला आमचा नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये जाती रूपाने स्थित आहे, तिला आमचा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये लज्जा रूपाने स्थित आहे, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शांती रूपाने स्थित आहे, तिला आमचा नमस्कार असो. जी देवी प्राण्यांमध्ये श्रद्धा रूपाने नांदत आहे, तिला नमस्कार असो. जी देवी प्राण्यांमध्ये कांती रूपाने निवास करते, तिला नमस्कार असो, पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये लक्ष्मी रूपाने राहते, तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये वृत्ती रूपाने स्थिर आहे, तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये स्मृती रूपाने नांदते, तिला नमस्कार असो. जी देवी सर्व प्राण्यांमध्ये दया रूपाने निवास करते, तिला आमचा नमस्कार असो. जी देवी सर्व भूतमात्रांमध्ये तुष्टी रूपाने स्थिर आहे, तिला नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये माता रूपाने नांदत असते, तिला आमचा नमस्कार, नमस्कार, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व भूतमात्रांमध्ये भ्रांती रूपाने वास करते, तिला नमस्कार, नमस्कार असो. जीवांच्या इंद्रिय मात्रांची जी अधिष्ठात्री देवता सर्व प्राण्यांना व्यापून राहणारी, तिला आमचे वारंवार नमन असो. जी देवी चैतन्य रूपाने अखिल जगताला व्यापून राहणारी आहे, तिला वारंवार नमस्कार असो. पूर्वकाली आपले इप्सित साध्य करण्यासाठी देवतांनी जिचे स्तवन केले, तसेच देवराज इंद्रानेही जिची पुष्कळ दिवस सेवा केली, ती कल्याणकारी ईश्वरी जगदंबिका आमचे मंगल करो, तसेच आमच्या सर्व आपत्तींचा नाश करो. राक्षसांनी पराभूत केलेल्या त्रस्त झालेले आम्ही सर्व देव त्या भगवतीला नमन करतो. भक्तीने विनम्र होऊन जे पुरुष तिचे स्मरण करतात, त्यांचे संकट ती देवी तात्काळ नष्ट करते. ती जगदंबा आमचे संकट दूर करो. ऋषी म्हणतात, राजा, सर्व देवता अशा प्रकारे भगवतीचे स्तवन करीत असताना पार्वती देवी गंगा नदीत स्नान करून तेथे आली. तिने देवांना विचारले, तुम्ही सर्वजण कोणाची स्तुती करीत आहात? तेव्हा पार्वतीच्या शरीर कोशातून शिवा नावाची एक देवी प्रगट झाली आणि म्हणाली, शुंभ आणि निशुंभ दैत्यांकडून पराजित झाल्याने हे सर्व देवगण माझी स्तुती करीत आहेत. पार्वतीच्या शरीर कोशापासून अंबिकेचा प्रादुर्भाव झाल्याने ती सर्व लोकांमध्ये कौशिकी या नावाने प्रसिद्ध झाली. कौशिकी प्रगट झाल्यानंतर पार्वतीचा रंग काळा बनला म्हणून तिला कालिका देवी म्हणू लागले. पुढे शुंभ निशुंभाचे सेवक चंड आणि मुंड या नावाचे होते. ते सहज तेथे आले. त्यांनी परमसुंदर अंबिका देवीला पाहिले. नंतर ते शुंभाला म्हणाले, महाराज, आपल्या शरीर कांतीने साऱ्या हिमालयाला प्रकाशित करील अशी एक अत्यंत सुंदर अशी स्त्री आम्ही तेथे पाहिली. इतकी रूपवती स्त्री कोणी आजपर्यंत कधी पाहिली नसेल. महाराज, ती स्त्री आपणास योग्य आहे. सर्व स्त्रियांमध्ये ती एक रत्न आहे. त्रिभुवनातील सर्व सुंदर वस्तू आपल्याजवळ आहेत. हत्तींमध्ये ऐरावत, पारिजातक वृक्ष, उच्चैश्रवा घोडा या साऱ्या बहुमोल चीजा आपल्यापाशी आहेत. ब्रह्मदेवाचे हंस विमान, महापद्म नावाचा कुबेराचा निधी,
किंजस्किनी नावाची न सुकणारी कमल फुलांची माळ समुद्राने आपणास दिली आहे. सुवर्ण वर्षाव करणारे वरुणाचे छत्र, प्रजापतीचे श्रेष्ठ रथ, मृत्यूची उत्क्रांतिका नावाची शक्ती आपल्याजवळ आहे. वरुणाचा पाश व समुद्रातील मौल्यवान रत्ने आपले बंधू निशुंभ यांच्याजवळ आहेत. अग्नीने दिलेली 2 वस्त्रे आपल्यापाशी आहेत. या साऱ्या रत्नांमध्ये ते स्त्री रत्नही आपल्याजवळ शोभा देऊ शकेल. ऋषी म्हणतात, चंडमुंड यांचे म्हणणे ऐकून शुंभाने सुग्रीव नावाच्या दैत्याला दूत बनवून देवीकडे पाठविले. देवीजवळ गेल्यावर तो दूत म्हणाला, हे देवी, दैत्यांचा राजा शुंभ सध्या त्रैलोक्याचा परमेश्वर आहे. त्याची आज्ञा सर्व देव देखील मानतात. त्याने सर्व देवांचा पराभव केलेला आहे. त्रैलोक्यातील सुंदर रत्ने त्याच्यापाशी आहेत. हे देवी, आम्ही तुला स्त्री रत्न मानतो. यासाठी महाराज शुंभाचा तुला असा निरोप आहे की तू माझी अगर, माझा पराक्रमी भाऊ निशुंभ याची सेवा करण्यासाठी ये. माझी पत्नी म्हणून तू आल्यास अतुलनीय असे ऐश्वर्य तुला प्राप्त होईल. हे ऐकून भगवती दुर्गादेवी मनातल्या मनात किंचित हसून म्हणाली, हे दूता, तुझे म्हणणे अगदी खरे आहे, परंतु या बाबतीत माझ्या अल्पबुद्धीमुळे मी एक प्रतिज्ञा करू चुकले आहे. ती खोटी कशी करू? जो संग्रामात मला जिंकेल व माझा अभिमान नाहीसा करील, तसेच जो जगामध्ये माझ्यासारखा बलवान असेल तोच माझा स्वामी होऊ शकेल. यासाठी शुंभ किंवा निशुंभ यांनी येथे स्वतः यावे, मला जिंकावे, मग खुशाल माझे पाणीग्रहण करावे. सुग्रीवदूत म्हणाला, देवी, तू गर्वामुळे असे बोलत आहेस. तिन्ही लोकांमध्ये असा कोणता पुरुष आहे जो शुंभ निशुंभापुढे उभा राहू शकेल? इतर राक्षसांच्या समोर सर्व देवसुद्धा उभे राहत नाहीत. मग तू तर स्त्री आहेस, त्यातून एकटी आहेस. यासाठी माझ्याबरोबर तू येण्यामध्ये तुझी प्रतिष्ठा राहील. नाहीतर केस धरून ओढीत नेल्यास तुझी प्रतिष्ठा कशी टिकेल? जगदंबा म्हणाली, मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. आता तू परत जा व दैत्यराजाला माझे म्हणणे कळ. येथेच अध्याय 5 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 6. धूम्रलोचन वध. ऋषी सांगतात, देवीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तो दूत दैत्यराज शुंभाजवळ आला व त्यास प्रणाम करून त्याने देवीचा निरोप सांगितला. तेव्हा शुंभासूर अत्यंत क्रोधायमान होऊन आपला सेनापती जो धूम्रलोचन यास म्हणाला, हे धूम्रलोचना, तू बरोबर फौज घेऊन जा व त्या उद्धट व गर्विष्ठ स्त्रीचे केस धरून तिला येथे घेऊन ये. तिच्या संरक्षणासाठी जे यक्ष, गंधर्व किंवा देव असतील त्या सर्वांना तू युद्धात ठार मार. सेनापती धूम्रलोचन दैत्यराजाची आज्ञा घेऊन बरोबर 60,000 राक्षसांची फौज घेऊन देवीजवळ गेला व गर्जना करून तिला म्हणाला, हे स्त्रिये, तू महाराज शुंभ निशुंभाकडे चल. बऱ्या बोलाने तू न आल्यास तुला मी जबरदस्तीने येथून नेईन. देवी हसून म्हणाली, हे वीरा, तू महाबलवान असून तुझ्याबरोबर 60,000 राक्षसगण आहेत, मग विलंब का करतोस? हे ऐकून धूम्रलोचन क्रोधाने देवीच्या अंगावर धावला. तोच जगदंबिकेने केवळ हुंकाराने त्याचे भस्म करून टाकले. नंतर राक्षसांची सेना तीक्ष्ण बाण, शक्ती, फरशी व गदा यांचा देवीवर वर्षाव करू लागली. तेव्हा भगवतीचा सिंह उडी मारून उठला व त्याने हजारो राक्षस आपल्या नखाने, दाताने विदीर्ण केले. उरलेले असुर दशदिशांना पळून गेले. ही हकीकत जेव्हा शुंभाला समजली तेव्हा तो क्रोधाने ओठ चावू लागला. त्याने चंड आणि मुंड नावाच्या 2 महादैत्यांना बोलावून सांगितले की तुम्ही बरोबर प्रचंड सेना घेऊन जा व त्या दुष्ट स्त्रियेला बांधून आणा. अगर ती लढाई करू लागल्यास शस्त्रास्त्रांचा वर्षाव करून तिला ठार मारा. शक्यतो सिंहाला ठार करून त्या अंबिकेला बांधून आणा. येथेच अध्याय 6 समाप्त होतो. आता सुरुवात करणार आहोत अध्याय 7. चंडमुंडाचा वध. ऋषी म्हणतात,
त्यानंतर बरोबर अपार सेना घेऊन चंड आणि मुंड हे सेनापती शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन निघाले. पर्वतराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचल्यावर तेथे त्यांनी सिंहावर आरूढ झालेल्या भगवती देवीला पाहिले. ती मंद स्मित हास्य करीत होती. तिला पाहून दैत्यांनी आपापली धनुष्ये ताणली व तलवार सरसावून ते देवीच्या अंगावर चालून गेले. तेव्हा क्रोधवश झाल्यामुळे अंबिकेचा चेहरा रक्तवर्ण झाला, भुवया वक्र झाल्या. तत्क्षणीच तिच्यापासून एक अत्यंत विक्राळ व भयानक अशी काली प्रगट झाली. तिने हातामध्ये पाडा व तलवार धारण केली होती. चित्त्याच्या कातड्याची साडी व नरमुंडांच्या माळा तिने धारण केल्या होत्या. तिच्या मुखातून बाहेर पडलेली जीभ वारंवार लपलप करीत असल्याने ती काली अत्यंत भीतीदायक दिसत होती. तिचे नेत्र लाल असून आपल्या गर्जनेने ती दाही दिशा दणाणून सोडित होती. मोठमोठ्या दैत्यांचा वध करीत ती कालिका मोठ्या वेगाने राक्षस सेनेवर तुटून पडली व सर्वांना भक्षण करून लागली. रथरक्षक, अंकुश घेतलेले माहूत योद्धे व घंटासहित हत्तींना आपल्या मुखामध्ये गडप करू लागली. त्याचप्रमाणे घोड्यासहित रथ, सारथी, सैनिक यांना उचलून मोठ्या वेगाने मुखात टाकून त्यांचे चर्वण करू लागली. तिने कित्येकांना केस धरून आपटले, कित्येकांचे गळे दाबून प्राण घेतले, तर कित्येकांना पायाने तुडवून ठार मारले. राक्षसांनी सोडलेली मोठमोठी शस्त्रे व अस्त्रे ती आ करून मुखात घेऊन दातांनी चावून त्यांचे पीठ करून टाकीत होती. अशा प्रकारे त्या कालिका देवीने बलवान व दुष्ट दैत्यांची सारी सेना मर्दन केली. हे पाहून असुर सेनापती चंडकालीवर चालून गेला. त्याचप्रमाणे महादैत्य मुंडानेही भयंकर बाणांचा व चक्रांचा वर्षाव करून कालिकेला आच्छादित केले. ती अनेक चक्रे देवीच्या मुखात प्रवेश करताना जणू काय शेकडो सूर्य एका पाठोपाठ ढगा आड नाहीसे होत आहेत की काय असा भास होत होता. तेव्हा कालिका देवीने क्रोधवश होऊन अतिभयंकर विकट असा आवाज केला. त्या प्रसंगी तिने पसरलेल्या मुखात अत्यंत कठीण अशा दंतपंक्ती चमकत होत्या. नंतर त्या कालिकेने हुम असा उच्चार करून महाभयंकर तलवार उगारून चंडावर धावून त्याचे केस पकडून त्याचे मुंडके उडविले. हे पाहून मुंड दैत्य देवीच्या अंगावर धावला. तेव्हा त्यालाही देवीने क्रोधाने तलवारीचा वार करून ठार केले. महापराक्रमी असे चंडमुंड हे सेनापती मारले गेल्यावर बाकीची दैत्य सेना भयभीत होऊन पळाली. त्यानंतर कालिकेने चंड व मुंड यांची मस्तके हातात घेऊन चंडिकेजवळ जाऊन उच्च स्वराने गर्जना करून सांगितले, हे देवी, चंडमुंड नावाचे हे 2 पशु मी तुला भेट म्हणून आणले आहेत. आत्ता युद्धात शुंभ आणि निशुंभाचा वध तू स्वतःच कर. ऋषी म्हणतात, तेव्हा कालिकेने भगवती कल्याणमयी चंडिका मधुर वाणीने म्हणाली, हे देवी, चंड आणि मुंड या दुष्टांचा नाश केल्यामुळे आजपासून जगात तुझी ख्याती चामुंडा या नावाने होईल. येथेच अध्याय 7 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 8. रक्तबीजांचा वध. ऋषी सांगतात, चंड आणि मुंड मारले गेले हे वृत्त ऐकून दैत्यांचा राजा शुंभ हा अत्यंत संतापला आणि त्याने सर्व दैत्य सेनेला कूच करण्याची आज्ञा दिली. तो म्हणाला, आज युद्ध नावाचे 86 दैत्य सैन्याचे अधिपती आपापल्या सेनेसह युद्धासाठी तयार होत. कंभो नावाचे 84 सेनापती शस्त्रसज्ज होऊन युद्धाला निघोत. माझ्या आज्ञेनुसार कोटिवीर्य कुलातील 100 सेनानायक कूच करोत. कालक, दौहद्र, मौर्य आणि कालकेश असुर युद्धासाठी त्वरित सिद्ध होत. अशा प्रकारे आज्ञा देऊन असुरराज शुंभ हजारो मोठमोठ्या सेनापतींसह युद्धास निघाला. ती भयंकर सेना येताना पाहून चंडिकेने आपल्या धनुष्याचा टनत्कार करून आकाश व पृथ्वी दुमदुमवून सोडली. हे राजा, त्यानंतर देवीच्या
नेही घनगंभीर गर्जना केली. नंतर अंबिकेने आपल्या हातातील घंटा वाजवून तो भयंकर आवाज अधिकच वाढवला. त्या सर्व ध्वनींमुळे दशदिशा दुमदुमल्या. तो तुमुल नाद श्रवण करून दैत्यसेनेने चारी बाजूंनी देवीला वेढा दिला. इतक्यात असुरांच्या नाशासाठी ब्रह्मा, शिव, कार्तिकेय, विष्णू, इंद्र इत्यादी देवतांच्या शक्तिरूपी देवता, ज्या अत्यंत पराक्रमी व बलसंपन्न होत्या, अशा त्या देवतेच्या देहातून निघून चंडिकेच्या जवळ आल्या. ज्या देवतेचे जसे रूप, शक्ती, वेशभूषा व वाहन असेल, अगदी त्याचप्रमाणे त्या देवतेपासून बनलेल्या शक्तिरूपिणी देवीत त्यांचा अंतर्भाव झालेला होता. हंसयुक्त विमानारूढ होऊन हातात कमंडलू व माला धारण केलेली ब्राह्मणी युद्धाला आली. वृषभारूढ होऊन हातात त्रिशूल धारण केलेली, नाशाचे कंकण हातात धारण केलेली, मस्तकावर चंद्ररेखा सुशोभित असलेली रुद्राणी शक्ती युद्धास आली. मयूरावर आरूढ झालेली, हातात शक्ती धारण केलेली कार्तिकेयाची शक्ती रणांगणावर आली. वैष्णवी शक्ती गरुडारूढ होऊन शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून युद्धास आली. यज्ञ वाराहावर आरूढ होऊन श्री विष्णूंची 12 ही शक्ती आली. नृसिंहासमान शरीर असणारी नारसिंही शक्ती आली. इंद्रांनी वज्र घेऊन व ऐरावतावर आरूढ होऊन समरभूमीवर आली. त्याचप्रमाणे इतरही देवतांच्या निरनिराळ्या शक्ती युद्धासाठी आल्या. त्या प्रसंगी भगवान गिरिजापती शंकरांनी चंडिका देवीला सांगितले, माझ्या आज्ञेने या असुरांचा तू शीघ्र संहार कर. तेव्हा देवी भगवतीच्या शरीरापासून अत्यंत भयानक उग्र रूपाची चंडिका देवी निर्माण झाली. त्या अपराजित देवीने जटाधारी भगवान महादेवास सांगितले, भगवान, आपण शुंभ निशुंभाजवळ दूत म्हणून जावे आणि त्यांना व त्यांच्याबरोबरच्या इतरही दैत्यश्रेष्ठांना सांगावे, दैत्यांनो, तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा असल्यास पाताळात निघून जा. इंद्राला त्याचे राज्य परत मिळू द्या, नाहीतर बलाच्या गर्वाने जर युद्धास यावयाचे असेल तर या. माझ्या योगिनी तुमच्या कच्च्या मांसाने तृप्त होतील. भगवान शंकरांनी हा निरोप दैत्यराजाला सांगितला. तेव्हा दैत्यराज व त्याची सेना खवळली. त्यांनी कात्यायनी देवीवर चाल करून गदा, बाण, भ्रूशुंडी इत्यादी महाभयंकारी शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. तेव्हा देवीनेही सहज लीलेने धनुष्य ताणून बाणांचा वर्षाव केला व राक्षसांच्या शस्त्रास्त्रांचा वरच्यावर नाश केला. नंतर कालीदेवी पुढे सरसावली. तिने आपल्या शूलाच्या प्रहाराने राक्षसांना विदीर्ण केले व खड्गाने त्यांचे चूर्ण करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मानी देवी आपल्या कमंडलूतील मंत्रजल फेकून राक्षस सेनेचा विनाश करू लागली. माहेश्वरी देवीने त्रिशूलाने व वैष्णवी देवीने चक्राने दैत्यांचा संहार आरंभिला. कार्तिकेयी देवीने शक्तीने मोठ्या क्रोधाने शत्रूचा नाश चालविला. इंद्रायणीने वज्राचा प्रहार करून शेकडो दैत्यांना ठार मारले. बाराहीने आपल्या दातांनी व नारसिंही शक्तीने आपल्या नखांनी दैत्यसेना विदीर्ण करून सोडली. शिवदूती देवीच्या प्रचंड गर्जनेने भयभीत होऊन शेकडो असुर रणभूमीवर बेशुद्ध होऊन पडले. याप्रमाणे मातृगणांकडून दैत्यसेनेचा पराभव होऊन ती पळत सुटली. तेव्हा रक्तबीज नावाचा सेनापती क्रोधावश होऊन युद्धाला आला. त्याच्या रक्ताचा एक थेंब जेव्हा पृथ्वीवर पडत असे, तेव्हा त्याच्यापासून त्या रक्तबीजासारखाच शक्तिशाली दुसरा दैत्य निर्माण होत असे. तो रक्तबीज गदा घेऊन इंद्राबरोबर लढू लागला. इंद्राने शक्तीने आपल्या वज्राचा त्याच्यावर प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन रक्तप्रवाह त्याच्या शरीरातून वाहू लागला व त्यापासून शेकडो रक्तबीज असुर तयार झाले. पुन्हा वज्रप्रहार मस्तकावर केल्यावर तेथल्या रक्तापासून पुन्हा शेकडो असुर निर्माण झाले. त्याप्रमाणे चक्र, गदा, वज्र इत्यादींच्या प्रहाराबरोबर राक्षसांची संख्या वाढू लागली. तेव्हा हा प्रकार पाहून देवतांना मोठे भय वाटले. तेव्हा चंडिकेने कालीला सांगितले, माझ्या शस्त्र प्रहाराने नवीन असुर उत्पन्न होताच त्यांना तू लगेच आपल्या मुखात टाकून खात जा. याप्रमाणे त्याचे सारे रक्त क्षीण झाल्यावर तो आपोआप नष्ट होईल
असे सांगून देवीने रक्तबीजावर शूल प्रहार केला. त्यानेही आपल्या गदेचा प्रहार देवीवर केला, परंतु त्यापासून देवीला इजा बिलकुल झाली नाही. उलट त्याच्या देहातून खूप रक्त वाहू लागले. तेवढे कालीने पिऊन टाकले. अखेरीस देवीने वज्र, बाण व तलवार यांनी त्या रक्तबीजाला ठार मारून टाकले. तेव्हा सर्व देवतांना अनुपम हर्ष झाला व मातृगण रक्तप्राशन करून आनंदाने मक्त होऊन नृत्य करू लागल्या. येथेच 8वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 9. निशुंभाचा वध. राजा म्हणाला, मुने, आपण रक्तबीज राक्षसाचा वध करणाऱ्या देवीचे अद्भुत चरित्र मला सांगितलेत. आता रक्तबीजाच्या मृत्यूनंतर खवळलेल्या शुंभ आणि निशुंभांनी काय केले ते मला सांगा. ऋषी म्हणाले, राजन, युद्धात रक्तबीज मारला गेल्यानंतर शुंभ निशुंभ यांचा क्रोध अनावर झाला आणि आपल्या विशाल सेनेचा नाश झालेला पाहून शुंभ देवीच्या रोखाने चाल करून निघाला. त्याच्या मागे पुढे क्रोधवश झालेले मोठमोठे भयंकर दैत्य चालले गेले. इकडे निशुंभ देखील आपली सेना घेऊन देवीला येऊन भिडला. त्यांचे महाभयंकर प्रलयंकारी युद्ध सुरू झाले. दोन्ही राक्षस जलधारेप्रमाणे मोठमोठ्या बाणांची प्रचंड वृष्टी करू लागले. देवी अंबिकेने त्यांनी सोडलेले बाण आपल्या बाणांनी हवेतच मोडून टाकले व अगणित शरवर्षाव करून दोघांनाही जखमी केले. निशुंभाने अत्यंत तीक्ष्ण धारेची तलवार व चमकती ढाल हातात घेऊन देवीचे श्रेष्ठ वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावर जबरदस्त प्रहार केला. हे पाहून क्षुरप नावाचा बाण सोडून निशुंभाची तलवार तोडून टाकली. तसेच ज्यावर 8 चांद जडवलेले आहेत अशा त्याच्या ढालीचे तिळा एवढे तुकडे करून टाकले. तेव्हा त्या असुराने महाशक्ती हातात घेऊन ती देवीवर सोडली, परंतु ती जवळ येताच भगवतीने चक्राने तिचे 2 तुकडे केले. तेव्हा निशुंभ क्रोधाने बेफाम झाला व त्याने जगदंबिकेवर शूल फेकला, परंतु तो जवळ येताच देवीने केवळ मुष्टी प्रहारानेच त्या शूलाचे चूर्ण केले. तेव्हा प्रचंड गदा उचलून ती गरागरा फिरवली व चंडिकेवर मोठ्या त्वेषाने फेकली, परंतु ती देखील देवीच्या त्रिशूलाने मोडून भस्म झाली. यानंतर हातात फरशी घेऊन दैत्यराज निशुंभ आपल्या अंगावर धावतो आहे असे पाहून देवीने बाणांचा अगणित वर्षाव करून त्याला घायाल करून भुईसपाट केले. आपल्या महापराक्रमी भावाला निशुंभाला मूर्छित झालेला पाहून शुंभ भयंकर संतापला व अंबिकेच्या वधाचा निश्चय करून पुढे सरसावला. रथारूढ झालेल्या त्याने आपल्या 8 मोठमोठ्या बाहूंमध्ये आयुधे धारण करून आकाशालाही झाकून टाकीत तो पुढे येत असता अद्भुत शोभा रणभूमीवर दिसू लागली. त्याला येताना पाहून देवीने शंख वाजवला. तसेच धनुष्याच्या प्रत्यंचेचा भीषण टणत्कार केला. त्याचबरोबर हातातील घंटाचाही भयंकर नाद केला. त्या तुमुल शब्दनादाने दशदिशा व्यापून जाऊन दैत्यसेना निस्तेज झाली. सिंहानेही आपल्या घनगंभीर गर्जनेने सर्व दिशा दणाणून सोडल्यानंतर कालीने आकाशात उड्डाण करून पृथ्वीवर मोठ्या वेगाने परत येऊन आपल्या हातांनी प्रचंड आघात केला. त्या महाभयंकर आवाजापुढे पूर्वीचे सर्व आवाज लुप्त झाले. तोच शिवदूतीने दैत्यांना गर्भगळीत करणारी गर्जना केली, परंतु राक्षसराज शुंभ मात्र क्रोधाने अत्यंत खवळला. त्यावेळी देवी त्या शुंभाला उद्देशून म्हणाली, हे दुरात्मा, उभा राहा, उभा राहा. तेव्हा हे ऐकून आकाशातील देवतांनी देवी भगवतीचा जय जयकार केला. शुंभाने ज्वाला फेकणारी महाभयानक अशी एक शक्ती फेकली. अग्निज्वालांनी युक्त पर्वतासमान ती येताना पाहून देवीने ती थोपविली व दूर जुगारून दिली. त्या प्रसंगी शुंभासुरांच्या गर्जनेने त्रैलोक्य कंपित झाले. यानंतर शुंभाने सोडलेल्या शेकडो बाणांचा देवीने आपल्या बाणांनी नाश केला. तसेच देवीच्याही बाणांचा नाश शुंभाने केला. नंतर क्रोधवश होऊन चंडिकेने शुंभावर शूलाचा प्रहार केला. त्यामुळे तो असुर मूर्छित होऊन पडला. इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला आणि त्याने मोठ्या आवेशाने धनुष्य हातात घेऊन बाणांचा वर्षाव करून देवी कालिका
व सिंह यांना घायाळ केले. नंतर त्याने मायावी 10,000 बाहू निर्माण केले व तितक्याच हातांमध्ये चक्रे धारण करून चंडिकेवर प्रहार करून तिला आच्छादित केले. त्यावेळी दुर्गम पीडेचा नाश करणाऱ्या भगवती दुर्गेने क्रोधवश होऊन आपल्या बाणांनी दैत्यांचा, चक्रांचा व बाणांचा नाश केला. हे पाहून निशुंभ देवीचा वध करण्यासाठी हातात गदा घेऊन राक्षसगणांसह देवीच्या अंगावर धावला. तो निकट येताच चंडिकेने तीक्ष्ण अशा तलवारीचा प्रहार करून त्याच्या गदेचे 2 तुकडे केले. तेव्हा त्या राक्षस श्रेष्ठाने हातात शूल धारण केला. देवतांना पीडा देणारा निशुंभ हातात शूल घेऊन येताना पाहून देवीने त्वरा करून आपल्या शूलाचा प्रहार करून त्याची छाती विदीर्ण केली. इतक्यात छातीमधून दुसरा महाबली पुरुष उभा रहा अशी गर्जना करीत निघाला. हे पाहून देवी उच्च स्वराने हसली व तिने आपल्या तलवारीने त्याचे मस्तक छेदून टाकले. तेव्हा तो पृथ्वीवर मरून पडला. सिंह आपल्या भयानक दाडांनी त्या असुराची गर्दन रगडून खाऊ लागला. इकडे काली किंवा शिवदूती हिने सुद्धा शेकडो दैत्य भक्षण करण्यास आरंभ केला. कौमारी देवीच्या शक्ती प्रहाराने कित्येक महादैत्य मरण पावले. ब्राह्मणीच्या मंत्रयुक्त जलाने, माहेश्वरी देवीच्या त्रिशूलाने, बाराहीच्या मुखाच्या आघाताने कित्येक राक्षस छिन्न विछिन्न होऊन पृथ्वीवर मरून पडले. वैष्णवीने आपल्या चक्राने दानवांचे तुकडे तुकडे केले. इंद्राने आपल्या वज्रप्रहाराने शेकडो दैत्यांना यमसदनाला पाठविले. अशा प्रकारे काही राक्षस मरण पावले, काही त्या युद्धातून पळून गेले व उरलेले कित्येक कालीच्या व सिंहाच्या कराल दाढांचा घास बनले. येथेच अध्याय 9 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 10. शुंभाचा वध. ऋषी म्हणतात, हे राजा, आपल्या प्राणापेक्षाही प्रिय भाऊ जो निशुंभ तो मारला गेलेला पाहून व आपल्या बहुतेक सेनेचा संहार झालेला पाहून शुंभ दैत्य क्रोधाने म्हणाला, हे दुष्टे दुर्गे, तू आपल्या सामर्थ्याच्या बलाने धुंद होऊन खरे खोटे काही एक न पाहता गर्वाच्या शिखरावर चढून गेले आहेस. परंतु तू दुसऱ्या स्त्रियांच्या सामर्थ्याचा आश्रय करून लढत आहेस. देवी म्हणाली, हे दुष्टा, वास्तविक मी एकटीच आहे. या जगात माझ्याशिवाय दुसरी कोणती शक्ती आहे? पहा, या साऱ्या देवता माझ्याच विभूती आहेत व आता त्या माझ्यात प्रवेश करीत आहेत. त्यानंतर ब्राह्मणी, वैष्णवी वगैरे सर्व देवता अंबिकेच्या शरीरात विलीन झाल्या. देवी म्हणाली, मी आपल्या ऐश्वर्य शक्तीच्या योगाने येथे अनेक रूपे धारण केली होती. आता ती सर्व रूपे मी माझ्यात विलीन करून टाकले आहे. युद्धाला मी आता एकटीच उभी आहे. तेव्हा तू देखील संग्रामास तयार हो. ऋषी सांगतात, यानंतर देवी व शुंभ या दोघांचे सर्व देव व राक्षसांच्या उपस्थितीत भयंकर युद्ध सुरू झाले. बाणांचा वर्षाव व तीक्ष्ण शस्त्रांचा एकमेकांवर होणारा प्रहार या कारणामुळे ते युद्ध सर्वांना मोठे भीतिप्रद वाटू लागले. त्यावेळी देवी अंबिकेने जी शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती सर्व शुंभाने आपल्या निवारक अस्त्रांनी खंडित केली. त्याचप्रमाणे शुंभानेही ती कित्येक भयंकर प्रकारची दिव्य अस्त्रे सोडली. त्यांचे अंबिकेने केवळ आपल्या हुंकारानेच निवारण केले. तेव्हा त्या असुर श्रेष्ठाने बाणांचा वर्षाव करून देवीला झाकून टाकले. हे पाहून क्रोधवश झालेल्या भगवतीने बाण मारून त्याचे धनुष्य तोडले. ते तुटल्यावर शुंभाने हातात शक्ती घेतली. तोच देवीने चक्राने त्याच्या हातातील शक्ती द्विखंड केली. त्यानंतर दैत्यराजाने 100 तारे ज्यावर चमकत आहेत अशी ढाल व तलवार हातात घेऊन देवीवर चाल केली. हे पाहून देवीने आपल्या धनुष्यापासून तीक्ष्ण बाण सोडले व त्याची सूर्यासारखी दैदिप्यमान ढाल आणि तलवार यांचे तत्काळ तुकडे उडविले. नंतर त्या राक्षसांच्या रथाचे घोडे व सारथी देवीने ठार केले. आता अंबिकेच्या वधाकरिता भयंकर मुद्गल शुंभाने घेतला. त्याला आपल्या अंगावर येताना पाहून देवीने तीक्ष्ण शरांचा वर्षाव करून तो मुद्गल तोडून टाकला. तरी सुद्धा न थांबता त्या राक्षसाने देवीच्या अंगावर धावून जाऊन तिच्या छातीवर
मुष्टी प्रहार केला. देवीनेही त्याच्या छातीवर एक तडाखा दिला. त्या प्रहाराने दैत्यराज भूमीवर पडला, परंतु लगेच पूर्ववत उठून उभा राहिला. नंतर शुंभाने देवीला घेऊन आकाशात उड्डाण केले. चंडिका आकाशात शुंभाबरोबर युद्ध करू लागली. हे पाहून सिद्ध मुनी व देवता यांना मोठाच विस्मय वाटला. अंबिकेने शुंभाबरोबर बराच काळ युद्ध केल्यानंतर त्याला धरून गरगर फिरवले व पृथ्वीवर आपटले. तरीसुद्धा तो दुरात्मा राक्षस पुन्हा उठून देवीचा वध करण्याकरता धावला. तेव्हा दैत्यांचा राजा शुंभ याला आपल्याकडे धाव घेताना पाहून जगदंबिकेने त्रिशूलाचा प्रहार करून त्याची छाती विदीर्ण केली व त्यास खाली पाडले. देवीच्या शूलप्रहाराने घायाळ होऊन शुंभाचे पंचप्राण निघून गेले व तो समुद्र, पर्वत व पृथ्वी यांना कंपित करीत जमिनीवर मरून पडला. त्यानंतर त्या दुरात्म्याच्या मृत्यूमुळे सर्व जगत प्रसन्न झाले. सर्वांना स्वस्थता लाभली. आकाश निर्मळ व स्वच्छ झाले. अगोदर जे उत्पात सूचक मेघ किंवा उल्कापात होते ते शांत झाले. नदीचे प्रवाह योग्य मार्गाने वाहू लागले. शुंभाच्या मृत्यूमुळे सर्व देवगणांना अत्यंत हर्ष झाला. गंधर्व मधुर गीत गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या व शीतल सुगंधित पवित्र असा वायू वाहू लागला. सूर्य सतेज दिसू लागला. अग्निशाळेतील विजलेला अग्नी आपोआप प्रज्वलित झाला व सर्व दिशा मंगलकारी दिसू लागल्या. येथेच अध्याय 10वा समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय 11वा. अवतार कथन. ऋषी सांगतात की शुंभासुराचा देवीकडून वध झाल्यानंतर इंद्रादिक देव अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती करू लागले. देव म्हणाले, शरणागताची पीडा हरण करणारी भगवती अंबिका आमच्यावर प्रसन्न हो. संपूर्ण जगताच्या माते प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी त्रैलोक्याचे रक्षण कर. हे देवी, तूच सर्व चराचराची पालक आहेस. या जगताचा एकमेव आधार तूच आहेस, कारण पृथ्वीचे रूप हे तुझेच रूप आहे. जलरूपामध्ये राहून सर्व जगताची तृप्ती हे देवी तू करतेस. तू अनंत बलसंपन्न वैष्णवी शक्ती आहेस. या विश्वाची कारणभूत परमाया तू आहेस. या समस्त जगाला आपल्या मायेने तू मोहित केले आहेस. हे देवी, तू प्रसन्न झाल्यावर मोक्षप्राप्ती होते. सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच रूपे आहेत. जगामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्या साऱ्या तुझ्याच मूर्ती आहेत. हे जगदंबिके, एकमेव तूच हे विश्व अंतर्बाह्य व्यापलेले आहेस. तुझी स्तुती कशी करता येईल? ज्या वाणीने तुझे स्तवन करावयाचे त्या वाणी पलीकडील परवाणी तूच आहेस. बुद्धिरूपाने सर्व लोकांच्या हृदयात विराजमान होणारी तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. कला, काष्ठा इत्यादी रूपाने क्रमशः अवस्था परिवर्तन करणारी तसेच जगाचा संहार घडवून आणण्यास समर्थ हे नारायणी, तुला प्रणाम असो. सर्व प्रकारचे मंगल प्रदान करणारी मंगलमयी तू आहेस. कल्याणदायिनी शिवा तू आहेस. सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी शरणागत वत्सला, 3 नेत्रांनी युक्त अशा गौरी, तुला नमस्कार असो. तू सृष्टीपालन आणि संहारकी शक्ती, सनातनी देवी आणि सर्व गुणमयी आहेस. हे नारायणी, तुला नमस्कार असो. शरणागतांचे संरक्षण करणारी हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. ब्रह्मानी देवीचे रूप धारण करून हंसारूढ होणारी व मंत्रयुक्त जल शिंपडणारी देवी तूच आहेस. तुला आमचा नमस्कार असो. माहेश्वरीच्या रूपाने त्रिशूल, चंद्रमा व सर्प धारण करणारी व वृषभावर आरूढ होणारी नारायणी देवी, तुला नमस्कार असो. मयूरावर आरूढ होणारी महाशक्ती धारण करणारी कौमारी रूपधारिणी हे देवी, तुला नमस्कार असो. शंख, चक्र, गदा आणि शारंग धनुष्य धारण करणारी वैष्णवी शक्तिरूपी हे नारायणी, तुला नमस्कार असो. हातात भयानक चक्र घेऊन दाढांवर पृथ्वी धारण करणारी 12ही रूप धारण करणारी कल्याणमयी देवी, तुला आमचा नमस्कार असो. नृसिंह रूपाने भयंकर दैत्यांचा वध करणारी नारायणी, तुला नमस्कार असो. मस्तकावर किरीट व हातात वज्र धरणारी
सहस्र नेत्रांमुळे प्रकाशमान दिसणारे इंद्र शक्तिरूपी नारायणीला नमस्कार असो. विकट गर्जना करणारी दैत्यसेनेचा संहार करणारी शिवदूतीरूपी देवीला नमस्कार असो. मुंडमालांनी विभूषित झालेली चामुंडारूपी देवीला नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, पुष्टी, स्वधा, ध्रुवा, महारात्री तसेच महाअविधारूपी हे नारायणी तुला नमस्कार असो. मेधा, सरस्वती, वरा, भूती, बाभ्रवी, तामसी, नियता तसेच ईशारूपिणी नारायणी तुला नमस्कार असो. सर्व स्वरूपा गर्वेश्वरी तसेच दिव्यरूपा दुर्गा देवी, देवी भयापासून आमचे रक्षण कर. हे भद्रकाली, ज्वालांच्यामुळे अत्यंत भयानक दिसणारा आणि समस्त असुरांचा संहार करणारा तुझा त्रिशूल आमचे संरक्षण करो. आपल्या ध्वनीमुळे सर्व जग व्याप्त करणारी व देवतांचे तेज नाहीसे करणारी तुझी घंटा आमच्या पापांचे छालन करो. चंडिके, तुझ्या हातातील सुशोभित खड्ग जे असुरांच्या रक्ताने चरबीने माखलेले आहे ते मंगल करो. हे देवी, तुझ्या प्रसन्नतेमुळे सर्व रोग नष्ट होतात आणि तुझ्या क्रोधामुळे सर्व मनोकामना नष्ट होतात. जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर विपत्ती येत नाही. विद्या, ज्ञान किंवा शास्त्र या सर्वांनी जे वर्णन केले आहे ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्या बरी शक्तीचे आहे? हे विश्वेश्वरी, तू विश्वाचे पालन करणारी आहेस. हे माते, तू भगवान विश्वनाथाला देखील वंदनीय आहेस. हे देवी, प्रसन्न हो, संपूर्ण जगताचे पाप नष्ट कर. आम्ही तुझ्या चरणांचा आश्रय केला आहे, तस्मात हे परमेश्वरी वरदान दे. देवी म्हणाली, हे देवतांनो, तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन. वर मागा. देव म्हणाले, सर्वेश्वरी, तू या त्रैलोक्याची सर्व प्रकारची बाधा नाहीशी कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत जा. अंबिका म्हणाली, देवांनो, वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 महासूर निर्माण होतील. तेव्हा मंद नामक गोपाची जी पत्नी यशोदा तिच्या पोटी जन्म घेऊन मी विंध्याचलावर जाऊन राहीन व त्यांचा नाश करीन. यानंतर विप्रचिच नावाच्या दानवांचा संहार करीन. या प्रसंगी त्यांच्या रक्ताने माझे दात लाल होतील व देवता रक्तदंती या नावाने माझी स्तुती करतील. यानंतर पृथ्वीवर 100 वर्षांपर्यंत अवर्षण पडेल, पाण्याचा अभाव होईल. तेव्हा अयोनिजा रूपाने मी पृथ्वीवर प्रगट होईन आणि 100 नेत्रांनी ऋषीमुनींना अवलोकन करीन. म्हणून शताक्षी या नावाने लोक मला ओळखतील. त्या प्रसंगी पाऊस पडेपर्यंत मी या माझ्या शरीरातून वनस्पती निर्माण करून सर्वांचे भरणपोषण करीन. म्हणून मला शाकंभरी हे नाव पडेल. त्याच अवतारात दुर्गम नावाच्या दैत्याचा मी वध केल्याने दुर्गा देवी या नावानेही मी प्रसिद्ध होईन. नंतर हिमालयावर राहणाऱ्या राक्षसांचा भीमरूप घेऊन मी संहार करीन. तेव्हा लोक मला भीमादेवी या नावाने ओळखतील. जेव्हा अरुण नावाचा महादैत्य त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडेल, तेव्हा 6 पायांच्या असंख्य भ्रमरांचे रूप धारण करून मी त्याचा वध करीन. तेव्हा सर्व देव, मानव भ्रामरी या नावाने माझी स्तुती करतील. अशा प्रकारे सर्व संसारात जेव्हा जेव्हा दानवांची पीडा निर्माण होईल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करून शत्रूंचा नाश करीन. येथेच अध्याय 11वा समाप्त होतो. आता अध्याय 11व्यानंतर आपण अध्याय बघणार आहोत 12वा. चरित्र महिमा वर्णन. अंबिका म्हणाली, देवतांनो, जो एकाग्रचित्त होऊन प्रतिदिनी या स्तुतीने माझे स्तवन करील त्याची बाधा मी निश्चयाने दूर करीन. जो मधुकैटभांचा नाश, महिषासुराचा वध तसेच शुंभ निशुंभाचा संहार प्रसंगाचा पाठ करील, तसेच जी अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीला एकाग्रचित्त होऊन भक्तिपूर्वक माझे उत्तर महात्म्य श्रवण करील त्याला कोणत्याही प्रकारचे पाप स्पर्श करू शकणार नाही, तसेच त्याच्यावर आपत्ती येणार नाही.
त्या घरी कदापि दारिद्र्य येणार नाही. त्याला प्रेमी जनांना अनुभवास येणारे वियोगाचे कष्ट कधी होणार नाही. इतकेच नव्हे तर त्याला शत्रूचे, लुटारू लोकांचे, राजाच्या शस्त्रापासून, अग्नीपासून तसेच पाण्यापासून कधीही भय निर्माण होणार नाही. यासाठी सर्वांनी भक्तिपूर्वक माझे महात्म्य सदा वाचावे व श्रवण करावे. ते कल्याणकारक आहे. माझे हे महात्म्य महामारीचा उपद्रव किंवा आध्यात्मिक, आदिदैविक व आदिभौतिक या 3 प्रकारांच्या तापांपासून संरक्षण करणारे आहे. माझ्या ज्या मंदिरात विधीपूर्वक या माझ्या महात्म्याचा पाठ केला जातो ते स्थान मी कधीच सोडत नाही. बलिदान, पूजा, होम किंवा महोत्सव प्रसंगी माझ्या या चरित्राचा संपूर्ण पाठ केला पाहिजे. असे केल्यानंतर विधीपूर्वक अगर न जाणता देखील जो माझ्यासाठी बली, पूजा किंवा होम करीन तो मी मोठ्या प्रसन्नतेने ग्रहण करील. शरदकाली जी वार्षिक महापूजा केली जाते त्या प्रसंगी जो भक्तिपूर्वक माझे महात्म्य श्रवण करील तो मनुष्य माझ्या प्रसादाने सर्व बाधेपासून मुक्त होईल. तसेच धन, धान्य व पुत्र यांनी संपन्न बनेल. यात किमीपीही संशय नाही. माझे हे महात्म्य, माझी सुंदर गाथा तसेच युद्धातील माझा पराक्रम श्रवण करून मनुष्य निर्भय बनतो. हे महात्म्य ऐकणाऱ्याचे शत्रू नष्ट होतात. त्याला कल्याणाची प्राप्ती होते. तसेच त्याचे कुल सदा सर्वदा आनंदी राहते. शांती, कर्मप्रसंगी वाईट स्वप्न पडल्यास अथवा ग्रहपीडा निर्माण झाल्यास माझे महात्म्य श्रवण करावे, म्हणजे त्या सर्वाची निवृत्ती होते. याच्या श्रवणाने मनुष्यांमधील मित्रत्वात वाढ होते. हे महात्म्य सर्व दुराचारी दुष्टांचे बलहरण करणारे आहे. याच्या केवळ पाठामुळेच राक्षस, भूत, पिशाच यांचा तत्काळ समूळ नाश होतो. या माझ्या महात्म्याचा पाठ करणारा माझ्याशी एकरूप होतो. पशु, पुष्प, अर्घ्य, धूप, दीप, गंध वगैरे उत्तम सामग्रीच्या साह्याने माझे पूजन करणारा, ब्राह्मण भोजन करविणारा, होम व अभिषेक प्रतिदिनी करणारा, अन्य नाना प्रकारचे भोग मला समर्पण करणारा, दान देणारा, याप्रमाणे 1 वर्षभर जो माझी आराधना करील त्यावर जितकी माझी कृपा होते तितकीच कृपा माझ्या या चरित्राचे 1 वेळ श्रवण करणाऱ्यावर मी करते. हे माझे महात्म्य पाप हरण करणारे असून आरोग्य प्रदान करणारे आहे. माझ्या अवतार कृत्यांचे कीर्तन सर्व भूतगणांपासून रक्षण करणारे आहे. देवतांनो, तुम्ही आणि महर्षींनी जी माझी स्तुती केली आहे ती सर्वांना कल्याणमयी बुद्धी देणारी आहे. वनांमध्ये, निर्जन जागी अथवा वणव्यात सापडल्यावर, लुटारू लोकांच्या तावडीत सापडल्यावर, शत्रूच्याकडून पकडले गेल्यावर अथवा जंगलात सिंह, जंगली हत्ती किंवा वाघ यांनी पाठलाग चालविला असता राजाच्या गैरसमजुतीमुळे त्याने दिलेल्या आज्ञेनुसार वधस्थानाकडे अगर तुरुंगाकडे चालविले जात असताना अथवा महासागरामध्ये तुफान निर्माण होऊन नाव डळमळीत झाले असता, भयंकर युद्धात प्राणघातक जखमा झाल्या असता किंबहुना सर्व प्रकारच्या भयानक बाधा निर्माण झाल्या असताना जो मनुष्य माझ्या या चरित्राचे श्रवण करतो तो सर्व संकटातून मुक्त होतो. सर्व प्रकारच्या भयापासून तो मुक्त होतो. ऋषी सांगतात, हे सांगून महान पराक्रम करणारी भगवती चंडिका देवी सर्वांच्या समक्ष पाहता पाहता अंतर्धान पावली. यानंतर सर्व देवसुद्धा निर्भय होऊन यज्ञभागाचा उपभोग घेत आपापल्या अधिकारांचे पालन करू लागले. अतुल पराक्रमी देवशत्रू शुंभ आणि निशुंभ हे मारले गेल्यानंतर राहिलेले सर्व दैत्य पाताळलोकी चालते झाले. हे राजा, अशा प्रकारे भगवती अंबिका देवी नित्यरूपा असून देखील पुन्हा पुन्हा प्रगट होत जगताचे रक्षण करते. तीच या जगाला मोहित करते. तीच या विश्वाला जन्म देते. तसेच प्रार्थना केली असता संतुष्ट होऊन तीच ज्ञान व बुद्धी प्रदान करते. हे राजा, महाप्रलयाच्या वेळी महामारीचे स्वरूप धारण करणारी हीच महाकाली समस्त ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली आहे. तीच अजन्मा असूनही सृष्टी रूपाने प्रगट होते. ती सनातनी देवी प्रसंगानुसार संपूर्ण प्राणीमात्रांचे रक्षण करते. मनुष्याच्या उत्कर्षकाली गृहलक्ष्मीच्या रूपाने ती समृद्धी व उन्नती देते.
आणि अपकर्षाच्या वेळी दारिद्र्यता देवी बनून विनाशाचे कारणही तीच होते. पुष्प, धूप आणि गंध वगैरेंनी पूजन करून स्तुती केली असता ती जगदंबिका धनपुत्र, धार्मिक बुद्धी तसेच परलोकी उत्तम गती देते. येथेच अध्याय 12वा समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 13वा. सुरत राजा व समाधी वैश्य यांना वरप्राप्ती. ऋषी सांगतात, अशा प्रकारे मी तुला देवीचे उत्तम महात्म्य सांगितले. या जगताला धारण करणाऱ्या देवीचा असा प्रभाव आहे. ती ज्ञान उत्पन्न करते. भगवान श्री विष्णूंच्या मायास्वरूपी या भगवती अंबिकेच्या द्वारा तू आणि हा वैश्य तसेच इतरही सर्वजण मोहित होतात, मोहित झाले आहेत व पुढे देखील मोहित होतील. म्हणून राजा, परमेश्वरीला तुम्ही शरण जा. आराधना केल्यावर ती मनुष्यांना भोग, स्वर्ग आणि मोक्ष देते. मार्कंडेय ऋषी सांगतात, मेधा मुनींचे असे हे भाषण ऐकून राजा सुरथाने त्या महामुनीला प्रणाम केला. तो ममता व राज्यहरणामुळे फारच खिन्न झाला होता. यासाठी विरक्त होऊन तो राजा समाधी नामक वैश्य दोघेजण तत्काळ नदी तीरावर गेले आणि जगदंबिकेच्या दर्शनाचा हेतू मनात धरून तपश्चर्या करू लागले. देवी सुक्ताचा ते रोज जप करू लागले. नदी काठावर देवी भगवतीची मातीची मूर्ती बनवून पुष्प, धूप आणि हवन वगैरे द्वारा ते अंबिकेची आराधना करू लागले. सुरुवातीला ते रोज थोडा थोडा आहार कमी घेऊ लागले. शेवटी पूर्णपणे निराहारी राहून देवीकडे मन एकाग्र करून अखंड तिचे चिंतन करू लागले. त्या दोघांनी आपल्या शरीरातील रक्ताचा बली देखील अर्पण करीत करीत 3 वर्षेपर्यंत संयमपूर्वक आराधना केली. यामुळे प्रसन्न होऊन चंडिका देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. भगवती म्हणाली, राजा, तसेच आपल्या कुलाला आनंदित करणाऱ्या हे समाधी वैश्या, तुम्ही दोघेजण ज्या वस्तूची अभिलाषा करीत असाल ती माझ्याजवळ मागा. मी प्रसन्न झाले आहे. तुम्हाला जे काही हवे असेल ते मी देईन. मार्कंडेय ऋषी कौष्टुकीला सांगतात, तेव्हा राजाने दुसऱ्या जन्मी नष्ट होणारे राज्य मागितले. तसेच या जन्मी देखील शत्रूचा पराभव होऊन गेलेले राज्य परत मिळावे असा वर मागितला. वैश्याचे चित्त संसारापासून विरक्त झाले असल्याने शिवाय तो मोठा बुद्धिमान असल्यामुळे त्याने ममता व अहंकाराचा नाश करणारे ज्ञान दे असा वर मागितला. देवी म्हणाली, राजा, थोड्याच दिवसात शत्रूचा नाश करून तू आपले राज्य मिळवशील. यापुढे तुझी राज्यलक्ष्मी स्थिर राहील. मृत्यूनंतर तू भगवान सूर्याच्या अंशरूपाने जन्म घेशील व पृथ्वीवर सावर्णिक मनू नावाने विख्यात होशील. तसेच हे वैश्यवर्या, तुला देखील तुझ्या इच्छेनुसार मोक्षप्राप्तीचे ज्ञान होईल. मार्कंडेय ऋषी म्हणतात, अशा प्रकारे त्या दोघांना त्यांची मनोकामना पूर्ण करणारे वर देऊन व त्यांच्याद्वारा आपली स्तुती श्रवण करून अंबिका देवी तत्काळ अंतर्धान पावली. अशा प्रकारे क्षत्रियांमधील श्रेष्ठ राजा जन्म घेऊन सावर्णिक नावाचा मनू होईल. येथेच अध्याय 13वा समाप्त होतो. म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 1 ते अध्याय 13 आपले समाप्त होतात. परत एकदा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री दुर्गायै नमः.